तत्वाच्या बाबतीत एकदा हे जाता जाता सांगून ठेवतो मात्र की हे भविष्य वगैरे नाही आहे बरं का. भगवंताकडे पोचण्याचं हे भविष्य घडवण्याचं शास्त्र आहे. हे भविष्य सांगण्याचं किंवा त्याचं शास्त्र नाही आहे. हे फक्त कळण्यासाठी त्या राशींचा वापर केला, त्यातून तत्त्व कळायला सोपं गेलं. नसेल तर ह्याला त्यांनी रास असा शब्द वापरण्याऐवजी स्वभावरास असा शब्द वापरला हे लक्षात ठेवा. एखाद्या त्या जन्माचं जर त्याला नीट माहीत नसेल तर त्या जे गुण आहेत त्यावरून ओळखता येतं की हा कुठल्या तत्त्वाचा माणूस आहे. ते स्वभावरास आहे ते. तर ह्यात जे तत्त्व सांगितलेलं आहे हे स्वभाव दर्शवतं आपला. तो फक्त आपल्याला पूर्वी जाणत नव्हतं, तो आता आपण जर जाणला तर मग हे जे होतं कसा कुठेही जगात रमतो हे किंवा अज्ञानात राहतो त्याहीपेक्षा त्रिगुणबद्ध आहे, तत्त्वबद्ध आहे. ठीक आहे, असू दे, मी त्या अर्थाने मी बद्ध असेन, पण त्यातूनच सुटण्याची वाटही आहे. मनुष्य तर प्रत्येकजण मनाच्या कैदेतच आहे, पण मनाच्या कैदेतीतून सुटण्याची वाटही मनातच आहे. कारण ती विभूती आहे भगवंताची, तेव्हा ती त्याच्याशी धागा सोडित नाही कधी. तर आपण फक्त हा धागा धरला आहे जो आपल्याला प्रपंचाच्या तात्कालिक सुखादुःखाकडे नेतो. त्याच्याऐवजी फक्त त्याच्याकडे नेणारा जो धागा आहे तो धरून ठेवला तर त्याच मनाने मनुष्य तिथे जाऊन पुसतो. अशी काही विलक्षण रचना केलेली आहे एवढं खरं. तर ती जर मला कळली, संचित असू दे, आता त्रिगुणबद्ध मी तत्वबद्ध मी येऊन थांबलो आपण एवढ्यासाठी की संचित मन बुद्धी याच्यात मी बद्ध आहे, तर ते मी आजपर्यंत जाणत नव्हतो. पण मी आज जर जाणलं असेल, पूर्वी ज्यांनी जाणलं आहे ते त्यातून सुटून गेलेच असतील किंवा ते त्या प्रयत्नातही असतील, तर ते तेवढ्या प्रमाणात सुटतील आहे. आपण जाणत नव्हतो, त्रिगुणात आहे तत्वात आहे हे ओळखत नव्हतो तोपर्यंत ठीक आहे. पण जाणल्यानंतर मग कसाही कुठेही जगात रमण्याचं मला परवडत नाही. जसं एखाद्याला परीक्षा जवळ आली म्हणजे इकडे तिकडे वेळ घालवणं परवडत नाही, निदान त्यावेळेला तरी. आधीपासूनच खरं करायला पाहिजे, पण तरीसुद्धा निदान दाखवण्या इतके मार्क पडले पाहिजेत बाहेर, किंवा कळले तर खरे वाटले पाहिजेत एवढे तरी मार्क पडले पाहिजे. तर इतपत तरी त्यावेळेला वाटतं की नाही, आणि करतो ना माणूस, म्हणजे तो करू शकतो हे नक्की आहे. फक्त आता तो जून जुलैत करत नाही, ऑगस्टमध्ये करत नाही, एकदम आता नवीनप्रमाणे म्हणजे नोव्हेंबरला वगैरे करतो किंवा नवीन याच्याप्रमाणे एप्रिलमध्ये करतो, काय असेल ते मेमध्ये करतो. आता ह्याला काही इलाज नाही. ते आपण आता सावधान झालो तर हे काही अशक्य नाही. म्हणून म्हटलं तरीही सावधान आहे जे आहे ना ते सगळीकडेच आहे. तर ते आपल्याला साधावं. जाणत नव्हतं तोपर्यंत ठीक आहे, जाणल्यानंतर आपल्याला त्याच्यातला कुठला बदल किती प्रमाणात कसा करावा लागेल ठरवता येईल. काळ कशात तरी गेला ही गोष्ट खरी, पण त्याच्या जर बाबतीत आपण जर भानावर आलो तर ह्याच्या पुढचा काळ माझा तसा जाणार नाही. निदान माझा प्रयत्न तरी तसा राहील की तो जाऊ नये. मग योग्य कृतींचा अभ्यास होईल. काय कृती मला आवश्यक आहेत, काय कृती योग्य आहेत, तत्त्वाच्या कुठल्या गोष्टी मला लाभ देणार आहेत. तत्त्वसुद्धा लाभ देतच असतात, आणि काही त्याच्यामध्ये प्रत्येक तत्त्वाला काहीतरी लागून एक अवगुण असतो, काहीतरी त्याला लागून काहीतरी एखादा दोष असतो. तर तो दोष ओळखून त्याच्यावर मात करावी, तोच तुम्हाला पुढे न्यायला उपयोगी पडेल. जो आधीचाच आहे, जो गुणच आहे, तो तर माणसाला पुढे नेईलच. कारण तो त्याच्या दोन्ही बाजूने त्याला पुढे जाता येणं शक्य आहे. जो कमी पडणार आहे त्याच्यावर मात करून, जो त्याचा दोष आहे त्याच्यावर मात करून पुढे जाता येईल, आणि जो गुण आहे त्याला बलवान करून पुढे जाता येईल. तेव्हा पुढे जाण्याची व्यवस्था त्यातच आहे, त्रिगुणातच आहे, तत्वातच आहे. बाकी आपण बघितलं आहे तर आणि हे असंही काही समजून राहायचं कारण नाही की अमुक तत्वात जन्माला आलो म्हणजे आपण बहुतेक आता मुळातच डाऊनग्रेड तिथे आहोत. तर आता अपग्रेड कसं व्हायचं, ते भूमीतून कधी तो जलाला जायचा, जलातून कधी त्याचे ते अग्नीत जाणार, मग तो वायू, मग त्याच्यापुढं भगवंत ते ओंकाराचं स्वरूप ते दाखवलेलं असतं त्याच्यात, ते ओम मटिंब, ते कधी पोचणार जाऊन तिथपर्यंत असं वाटतं प्रत्यक्षात. पण तसं काही नाही, कारण हे कुठल्याही तत्वाला सबसिडीचा खेळ लागूच आहे. चढत जातो मनुष्य आणि कुठल्याही एखाद्या अगदी त्या 90ला आलेल्या एकदम परत 5वर येऊन पडतो. कारण त्याच्याबरोबर जे लागून त्याच्या अवगुण आहेत त्याचा जर अभ्यास नसला तर तिथून टिकून राहता येत नाही, ते तिथून खाली येऊ शकतो मनुष्य. वारा हा थेट खरं म्हणजे आकाशात नष्ट होतो जाऊन, पण तसं जात राहिला तर, तो इकडे तिकडे हिंडत राहिला तर पृथ्वी काय हिंडेल त्याच्यापुढं, असा वारा हिंडेल. पृथ्वी हालतच नाही जागेवरनं, वारा तर हालतच राहतो.
त्यामुळं आणि पडतो, आपण म्हणतो ना वारा पडला, आता पडला असेल कुठे पडला असेल, पृथ्वीवरच पडणार. हालचाल थांबली त्या अर्थाने पृथ्वीवर पडला समजा, तर जो आकाशात जाऊ शकतो तो पृथ्वीवर पडलेला आहे, म्हणजे आता त्याचा त्या अर्थाने काही संबंध आहे का, तर नाही. वापर केला गेला तर पुढे जाता येतं. तर या अर्थाने असं काही नाही आहे. एक आहे की मुळात जर भेद आहेत तर मूळ भेद स्वीकारलेच बरे, की त्यामध्ये पृथ्वीचे गुणावगुण किंवा काय भूमीचे गुणावगुण, ह्याचे अग्नीचे गुणावगुण हे ओळखून राहिलेलं बरं. पण जन्माच्या ठिकाणी सुटल्या गाड्या त्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर लागल्या तेवढंच दाखवतं ते, बाकी काही नाही. ते गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मवर लागली, आता ती ज्या प्लॅटफॉर्मवर लागलेली आहे तिथून ती आता सुटणारच आहे आणि तिचं डेस्टिनेशनही ठरलेलं आहे. फक्त आता त्याचं कौशल्य आहे की ही त्याच्यातले गुणागुण टाळून बरोबर ती फास्ट ट्रॅकने सुद्धा जाऊ शकते. तशीच ती भूमीवरून सुटली असेल तरी तिथे पोचेल, ती जलावरून सुटली असेल तरी कुठल्या प्लॅटफॉर्मवर सुटली हा महत्त्वाचा मुद्दा नाही. प्रत्येकाची गाडी इथून सुटलेली आहे. आता ती फक्त कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे तेवढं ओळखणं आणि मध्ये येणारे सगळे अडथळे दूर करत पुढे जाणं हे खरं त्याचं काम. आता हे कळावं म्हणून हे सगळं आहे. हाही विषय बरोबर आपण 12 वर्षापूर्वी उझरता समजून घेतलेला आहे एका चिंतनाच्या सत्राने. आता तो वेगळ्या पद्धतीने आपण बघतो. तेव्हा यात श्रेष्ठ कनिष्ठ न मानता आपल्याला भगवंताने सगळ्यांना जन्माला घातलं तसंच आपल्याला जन्माला घातलेलं एवढं लक्षात ठेवा. त्यात काही फरक केलेला नाही. तर मग आता फरक कुठे राहिला, मी काय पूर्वकर्म करून घेत आलो तसं त्यांनी मला त्या तत्वात ठेवलं. प्राधान्य कशात दिलं, सात्विक कर्म करीत राहिलो आयुष्यभर, म्हणून सत्वगुणाचं प्राधान्य घेऊन जन्माला आलं. कुणाचं काही वाईट करण्याची इच्छा नाही, होत नाही, केलं जात नाही, अशा तऱ्हेची प्रवृत्ती घेऊन जन्माला आलो. पण अशी पण प्रवृत्ती घेऊन जर तशीच कर्म करीत आलो असतो तर अशी पण प्रवृत्ती होईल सहजपणे की कुणाचं काय वाईट करावं का, काय करावं का, जाता जाता असलं काहीतरी मनात येतं. ते आलेलं आहे. तर आता ते मनात येऊ नये ह्याच्यासाठी मला प्रयत्न करावे लागते. कालच्याच्यात एक मला आठवण करून देण्यात आलेली आणि ती बरोबर आहे की परिहार काय ते सांगायचं, त्याच्यात अग्नीच्याबद्दलचे काही परिहार सांगायचा राहिला असं मला नंतर लक्षात राहणं. बरोबर आहे ते. काय अग्नीला त्याचा गुण ओळखायचा म्हणजे अग्नी जाळणार आहे, उघडच आहे, अग्नीचं. फक्त त्याचा परिहार असा की तो कशाला वापरणार, जे महाराजांनी सांगितलं ते लक्षात ठेवलं तरी चालेल. की त्याच अग्नीनं जर चुलीत ठेवला तर स्वयंपाक करत माणसाला छान जेवता येतं. अग्नी तोच निखारा उचलून गवताच्या गंजीवर ठेवला तर महिन्याचं खाद्य खाऊन जाईल एका दिवसात. आणि त्या ज्याच्यासाठी आणलं त्या पशुप्राण्याला त्यातलं काही मिळणार नाही. म्हणजे हे त्याचा परिहार हा चांगल्या कामी तो अग्नी लावणं हा आहे. तुला काहीतरी उतारा पाहिजे, अग्नी आहे, याचा अर्थ आधीच्या दोन्ही तत्वापेक्षा जास्त शक्ती आहे, काही वेगळे विलक्षण आहे. आणि अग्नीमध्ये सतत मी परवा बोललो तसं, केला पोत बळीचे खाले, ज्वाला तरी ते वरती फाळे, इतकं त्याच्याकडे मुळातच सामर्थ्य की तो सतत वर जाऊ इच्छितो, तर त्याला खाली आणूच नाही. या अर्थाने आपल्याकडून असे प्रयत्न असावेत. आणि दुसरी गोष्ट त्याला जोडू नये की अग्नीमध्ये दाहकता आहेच, तेव्हा त्याला जसं खूप उकडलं, आपल्याला गरम होतं आहे प्रचंड अशी कल्पना करू, तर त्यावेळेला आपण काय करतो की त्यावेळेला घरात जाऊन काही हीटर ऑन करतो का, नाही, गार पाण्याने आंघोळ करतो साध्या भाषेत. तसं अग्नितत्वाच्या माणसाला गार पाण्याची आंघोळ बनवतो, त्याला काही त्रास होत नाही. म्हणजे सोपा मार्ग आहे, गार पाण्याने आंघोळ करावी, आधी निम्मं काम होतं. कारण आणि त्यातून एकदम डोक्यावर कधी पाणी घालू नये हे माहिती असेल आपल्याला. डोक्यावर गार पाणी कधी घेऊ नये, कारण मेंदूमुळामध्ये सतत जागृत आणि त्या अर्थाने गरम ठेवलेला असतो. तो गरम आहे म्हणून हे सगळं चाललं आहे बरं का. तो जर कार्यशील नसेल तर हे अवघड होतं. कार्यशील नसला म्हणजे काय होतं ते कळतं आपल्याला एखाद्या वेळेला. तर त्यासाठी एकदम कधी डोक्यावर तांब्या गार पाण्याचा घेऊ नये, खांद्यावरून गार पाणी घ्यावं, म्हणजे मेंदूला इकडून जाणारे संदेश जातात की थोडं गार पाणी येणार. इतकं बारकावा त्याच्यामध्ये आहे मात्र. तर तसंच नुसतंच गार पाण्याने आंघोळ करून डोक्यावर तांब्या उलटून ठेवायचं असेल. मी पण असं प्रयोग करून बघतो, डोक्यावर उलटा तांब्या गार पाण्याचा ठेवायला. काय होतं म्हणजे आणखीन गार वाटतं का, आणखीन गार वाटत नाही, एकदम थंडी भरण्याची शक्यता आहे किंवा ते विषम होण्याची शक्यता आहे आत. त्यामुळे खांद्यावरून घ्यावं, त्या संवेदना पोचल्या की मग डोक्यावरून करावी. तर हे साधं हे आहे. आता ही प्रक्रिया आहे. दुसरी शांतीची प्रक्रिया आहे. जिथं अग्नी पेटलेला आहे तिथं शांततेची गरज आहे. त्यामुळं त्याला थोडं शांत बसू द्यावं रोज. तर अग्नीची माणसं आहेत त्यांना त्याचा उपयोग होतो. अग्नीची माणसं आहेत त्यांनी हे धगीचं, त्या अग्नीची हे होम आणि ह्याच्यात काही पडू नये.
कारण आणखीन अग्नी प्रदीप्त होण्याची शक्यता आहे. तसलं काही करू नये. त्यांनी शांतीची उपासना करावी, ध्यान करावं. त्यात आता व्यवहाराचा प्रश्न सांगतो. त्या बाजूने त्याचा परिहार एक सांगायचा राहिला. व्यवहारामध्ये नेहमी अग्नितत्वाच्या माणसांचे अग्नी कसे धडधड होतं, एकदम पेटायला लागतो ना तो. त्यात प्रतिक्रिया येतात. प्रतिक्रिया आवरण्याचा अभ्यास हा अग्नितत्वाच्या माणसांना जास्त उपयोगी पडतो. काही झालं तरी प्रतिक्रिया येतीच. आली की जरा थांब म्हणायचं तिला. हा एक अभ्यास आहे. त्यावेळेस जरा थांब म्हणणं खूप अवघड आहे. भूमीवाल्याला थांब वगैरे म्हणायची काही कारण नाही, त्याची प्रतिक्रिया यायलाच वेळ लागतो. पण इथे पण अग्निवाल्याची प्रतिक्रिया म्हणजे ते लगेच थडकन प्रतिक्रिया येते. तर तशी प्रतिक्रिया येते त्यावेळेला ही प्रतिक्रिया आपल्याला कदाचित धोक्यात टाकण्याची शक्यता आहे हे ओळखावं. कारण ते अग्नितत्वाचा विषय असल्यामुळे पटकन काडी ओढली कसं होतं, छरकन गाडी पेटते. बाहेरची एखादी काडी आणि पेटवा काय होत नाही, त्याला गुल लावलेलं आहे, तो अग्नी आहे ना. त्यामुळं तसं ते लागलेलं आहे. त्यामुळं जरा घासलेलं की थडकन ते येणार. मग हा जो फरक आहे तो लक्षात ठेवून प्रतिक्रियांना आवर घालणं, प्रतिक्रियांना सात्विक वळण देणं, हे सगळे मार्ग आहेत. जसं खूप राग आला, आपल्याकडे अंगण आता नसतं, पण असलंच जर समजा तर खणायला सुरुवात करावी. म्हणजे अंगण पण तयार होतं खणून. नसेल तर अशा ठिकाणी असं जे जागा आहेत अशा ठिकाणी केरबीर काढावा. घामेघूम होतो आणि जो काही राग आलेला असतो की नाही, केरसुणीवर काय निघून केरसुणी शांतपणे आपलं काम करतो. काय करतो, खडे दूर होतात, सगळं होतं. तर असं अग्नीला परिहार खूप आहेत. तर त्यातलं काही आपल्याला जो जमेल तो करा. अशा तऱ्हेनं हे अंगण घेतलं, हे घेतलं. पूर्वीच्या काळी अंगण करायला ते खणायला लागतं ना, ते खणायला लागतं पहिल्यांदा, मग ते ठोकणार, ठोकणी घ्यायची, पाणी मारायचं, ठोकणी घ्यायची, ज्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे ती करायला लागायची. तर तशा तऱ्हेचं काम घेतलं तर त्या प्रतिक्रियेला एक वळण लागतं सात्विक. आणि अगदी जर त्याहीपेक्षा आणखीन सोपं हवं असेल तर सरळ आता अंगणी मिळणं अवघड, ती कुदळ हातात घेणं अवघड, ती कुदळ पेलायची अवघड, मारायची त्याच्यापेक्षा, मारली तर आत जाऊन जमीनवर मातीवर येणं त्याच्यापेक्षा अवघड. ज्यांना सराव आहे त्यांचंच ठीक आहे, ते पण अवघड आहे ना. मग त्यावेळेला काय करावं, त्यावेळेला काय नाही, देवळाला प्रदक्षिणा घालायला सुरुवात करा. दोन्ही कामं होऊन जातात एकदम. प्रदक्षिणा घालायचं. अग्नीला पर्याय आहेत खूप, तर त्यामुळं त्याच्यातला कुठला आपल्याला जो जमेल तो करावा. आणि अग्नीच्या बाबतीत मी बाकीच्या तपशिलात काही ह्या कुठल्याच गेलो नाही. खरं सांगायचं हे फक्त पेरिफरल काय सांगतो ते तसं पेरिफरल आहे. पण तरीसुद्धा त्यातले एक मागे आपल्याला बोललो असेल तर त्यावेळेचे कदाचित लक्षात असेल, आपण वाचलं असेलच. पण अग्नी हा याचा वास नेत्रामध्ये असतो नाही, आपल्याला माहिती असेल. डोळ्यात अग्नीचा वास असतो. म्हणून राग आला की मनुष्य काय करतो, तर हात वर पायावर वगैरे असं नंतर होतं, आधी डोळे वटार. बघ अग्नी आहे तो, राग आला की डोळे वटारतो पहिल्यांदा. त्यामुळं त्याला ते काय आहे, त्याला डोळे यासाठी अग्नीचं प्रत्येकाचे स्थान आहे. त्यामुळे अग्नीचं स्थान हे डोळ्यात आहे. आपल्यात सुद्धा अगदी शेवटी काय पाहतात मला सांगा, बॅटरी मारून जाऊ द्या आता, पुन्हा आपल्याला अस्वस्थता यायला ओळाला तर ते आपल्याला काही येत नाही बरं का. तर ते तसं ते तिथे असतं ना, ते अग्नीला नेत्राचं स्थान दिलेलं आहे. त्यामुळे ते जे डोळ्याचं स्थान आहे तर त्याच्यात त्याची सिद्धी पण आहे, त्याची सावधानता पण डोळ्यातच आहे. तर त्याने जर त्या डोळ्यांचा व्यवस्थित शांतचित्ताने अभ्यास केला, आता शांती मिळवायची आहे, ध्यान करायचं आहे, तर डोळे मिटले, आपोआप डोळे शांत होत जातात हळूहळू. त्याच्यात ती सिद्धता म्हणजे सिद्धी म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणू आपण, ती राहते. पण जो त्रासदायकपणा आहे तो कमी होतो. मग नंतर अभ्यासपूर्वक चांगल्या अर्थाने आपण नुसतेच काही डोळे वटारत नाही, प्रेमांसुद्धा पाहतोच ना, तेही डोळ्यानंच पाहतो ना. मग तशा तऱ्हेनं सद्भावनेनं पाहायचा अभ्यास करणं, हे त्याला पर्याय आहे. खूप पर्याय सांगितलेले इथे. खरं तर व्यक्तिशः बोलण्याचेच विषय आहेत, पण तरीसुद्धा मी एक सर्वसामान्य पातळीवर जेवढं सांगता येईल तेवढं सांगितलं. तर ते त्याच्यात सिद्धी आहे आणि त्यातून सावधानताही आहे. त्यांनी जर चांगल्या नजरेने पाहिलं तर अग्नितत्वाच्या माणसांकडून लोकांना लाभ होतो. आणि ह्यांनी चांगलं द्यायचा प्रयत्न केलेला असल्यामुळे ह्यांना लाभ होतो. तेव्हा ते त्यांना दोन्ही साधता येतात. तसंच स्पर्शाच्या बाबतीतही त्या बाबतीतही त्यांना हे आहे, एका बाजूला सिद्धीपण आहे, एका बाजूला सावधानतापण आहे. तेव्हा त्यांना त्या बाबतीत स्पर्शात त्यांनी जर खरोखर एखाद्याचा रोग दूर व्हावा, एखाद्याला काही मदत व्हावी, अशा तऱ्हेच्या सद्भावनेनं स्पर्श असेल त्यांचा, तर त्याचा फायदा होतो त्या माणसाला आणि ह्यांनाही होतो. तेव्हा ह्या दोन गोष्टी, नेत्र आणि स्पर्श, या बाबतीत सद्भाव हा त्यांना त्याच्यावरचा उपाय आहे, तो ते करू शकतात. तर हे आता अग्नीचा विषय झाला. आता
याचा उपयोग काय दुसरी बाजू. एक बाजू आपण स्वतःच्या उपयोगाची पाहतो आहे, तर इतरांशी वागताना किंवा त्यांना समजून घेताना याचा उपयोग होतो. अनेक वेळेला आपली अडचण असते ना, ती स्वतःपेक्षा इतर असे वागतात ह्याची असते, हो की नाही. आपण किती चांगले वागत असतो खरं म्हणजे, पण लोक कसे वागतात बघितलं की नाही, कसेही वागतात. सांगितलेलं करणार नाहीत, न सांगितलेलं करतील, या म्हटलं तर येणार नाहीत, येऊ नका म्हटलं तर हजर होतील, काय करतील ते काही सांगता येत नाही. ते जे काय करतील त्यांनी आपल्याला खूप त्रास होत असतो. तर त्या दृष्टीनं इतरांशी वागताना, कामं सांगताना, विशिष्ट कामावर विशिष्ट माणूस ठेवताना, हे जे आहेत ना, आता जलाचं काम आहे, पाण्याचं काम आहे, तर अनेक ठिकाणी ही घरामध्ये व्यवस्था असते, कुठे मोठ्या संस्था असतात तिथं व्यवस्था असते. जलतत्वाच्या माणसाला ते काम द्यावं, सहसा त्याच्यात अडचण येत नाही, त्याला तत्त्व अनुकूल आहेत. त्यामुळं एखाद्या अग्नितत्वाच्या माणसाकडे ते दिलं गेलं तर पाणी 4 महिन्यांनी जाईल, जलतत्वाच्या माणसाकडे दिलं तर 8 महिन्यांनी जाईल. पाणी जाणारच असेल तर ते 8 महिन्यांनी जाईल, कारण त्याला त्याची तत्त्वाची अनुकूलता आहे. आता हे योजनेसंबंधी सांगितलं माणसाच्या, पण दुसऱ्याशी वागताना समजून घेण्याचा प्रश्न अनेकदा आहे आणि तिथंच अडचण आहे. तर त्यामुळे संघर्ष होतो, गैरसमज होतात, त्रास होतात, हे सगळं आहे. तर ते समजून घेण्यासाठी त्याचं आकलन आपल्याला त्याच्या त्रिगुणाच्या प्रभावाचं, कुठल्या गुणाचा माणूस आहे किंवा तत्त्वाच्या बाबतीत विचार केला तर कुठल्या तत्त्वाचा माणूस आहे, ते एकदा लक्षात घेतलं की नाही की मग तक्रार नाही फारशी होत. मुळात तक्रार न करणं म्हणजे परमार्थ आहे, बाबा म्हणायचे. त्यांनी सोपं सांगून ठेवलेलं आहे, परमार्थाची काही व्याख्या त्यात ही आहे की तक्रार न करणे म्हणजे परमार्थ आहे. तर आता आपल्याला तर सारखी तक्रारच होती, घरातल्या माणसापासून साहेबांच्यापर्यंत कुठे असेल तिथे वेगवेगळी तक्रार आहे. तर ती कमी होते किंवा समजून घेताना उपयोग होतो. यासाठी तत्त्वांचा थोडासा अभ्यास असला तर स्वभाव रास आहे ती तसं करणारच. आज जसं आपल्याला म्हटलं की ओळखायला कसं येतं, 1-2 छोटीशी उदाहरणं एखाद दुसरं सांगतो, म्हणजे तत्त्व माणसाचं कसं आहे ते लक्षात येतं. आता देवपूजा फारशा उरल्या नाहीत तरीही आपल्याकडे आता आपण जमलो त्यांच्याकडे आहे, पूजेला गंध उगाळतात. एक उदाहरण म्हणून सांगतो फक्त. आता ही पृथ्वीत्वताच्या माणसाकडे दिलं, सकाळी त्याला आठवण केली, तासभर त्याला लक्षातच राहत नाही, हो गंध उगाळायचं आहे, म्हणजे पुन्हा आठवण केली, हो गंध उगाळ, 2-3 वेळा आठवण करायला लागते. मग आता त्याला किती वेळा सांगायचं असं त्रासू नये. तो पृथ्वीतत्वाचा माणूस आहे, त्याला 2-3 वेळा 2-3 तासानंतर असं सांगावं लागणार, तासाने तो उगाळणार, अजिबात त्यात शंका नाही, तो नक्की उगाळणार. तर फक्त त्याला 2-3 वेळा आठवण करावी लागणार. आपल्याला असं वाटतं आता अग्नितत्वाचा माणूस वगैरे एकदा सांगितलं नाही ना, मी इतका वेळ ते परत पुन्हा काय सांगायचं आहे असं त्याला ते अस्वस्थता येते, कारण तो अग्नी आहे. तर त्यामुळे त्याला ते अस्वस्थता येते. तसं होऊन चालणार नाही, करणार आहे तो, त्याला परत परत आठवण करावी लागते. पृथ्वीतत्वाचा माणूस आहे, तो मंदगती आहे, स्थिर आहे तो, त्यामुळे त्याला एवढं आता ते सांड, मग ते हे, मग ते खोड, पाणी, केवढा वेळा. पण त्याच्याचं वैशिष्ट्य पण सांगतो, तो जर एकदा गंध उगाळायला बसला की तुम्ही थांब म्हणेपर्यंत गंध गंधाक्षतपुष्पम समर्पयामी इथे म्हणेपर्यंत त्याचं गंध चालूच, आणि उगाळेल ते एवढं दाट उगाळतो, बस लावायला सुद्धा अगदी बोटाला कठीण पडावं इतकं दाट गंध उगाळेल. जर पृथ्वीतत्वाचा माणूस असेल तर ओळखून येतो आपल्याला बरोबर. की तुम्ही जलतत्वाच्या माणसाला उगाळायला सांगा, सारखं पाणी, सारखं गंध, सारखं पाणी, पातळ ते एवढं होतं की तो म्हणतो पुरे, आता सगळ्या 2 दिवस देवाना पुरेल एवढं गंध उगाळून झालं, थांबा, आपल्याला ऑफिसला जायचं आहे, काय पुढे काम आहे, त्याची शाळेत जायचं आहे, काय ते आठवण करावी लागते. तेव्हा हे जलवाल्याचं काम आहे, त्यावरनं ओळखावं कसलं तत्व. स्वभावाची रस आहे ना ती त्या कर्मातून कळते स्वभाव कसा आहे ते. अग्निवाला आला तो 2 मिनटात ती सांडते, हे थेंबर पाणी तेवढं कसं केलं, आणि ते म्हणतो ते याच्यावर घेतो आणि म्हणतो ते झालं. म्हणजे 2 मिनटात त्याला सांगितल्यापासून ती सहाण आणि ते पाणी आणि ते खोड सगळं भराभर सगळं करून 3ऱ्या मिनटाला तुम्हाला त्याचं लावायचं गंध तयार, आणि देता देता सहाण पाडतो हातातली खोड उडवतो, सहाण पडते. साधारण गृहीत धरायचं आपण. आता ह्यांना सहाण कशी पडते, खोड कसं पडतं असं विचारायचं नाही. अग्नितत्वाचा माणूस आहे, धडाधडा करायला जाणार, तेव्हा त्याच्या हातने भांडी पड, एरवीसुद्धा तिकडे सुद्धा भांडी पड.
मी मागे एकदा म्हटलं होतं, आपल्याला आठवत असेल, इथेच म्हटलं होतं, इथल्या ह्याच्यात नाही, आपल्या बैठकीत कुठल्या तरी म्हटलं होतं, अग्नितत्वाचा माणूस घरात आहे का नाही हे सांगावं लागत नाही. आता तिथे तत्वांचा मेळ नावाचा जो विषय आहे तो इथे येऊन जातो. सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी कसं आहे ते प्राधान्य तत्वाशी जुळलं जातं. हे मला पुढचं सांगायचं राहिलेले 2-3 गोष्टी आहेत की यातले सत्वगुणी रजोगुणी असेल तर त्याप्रमाणे तो घरात आहे हे काही सांगावं लागत नाही. कारण एक तर भांडाभांडी ऐकू येईल, 2 ते नसेल तर खळखळाट ऐकू येईल, नसेल तर मोठमोठ्याने गप्पा ऐकू येतील. कारण इकडे रजोगुण आहे का सत्वगुण आहे याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. ह्या 2 पुन्हा गोष्टींची गाठ एकत्र आहेच ना. त्यामुळे तो, आणि पुन्हा दुसरी बाजू पण आहे त्याला की तो एकदम पेटलेला तरी असतो, नाही तो विझलेला तरी असतो, हे पण आहे. धुमसत असतो नाही असं नाही, पण तो पेटलेला असेल नाही तर विझलेला असेल. विझल्यावर तुम्ही बघितलं असेल, पूर्वीच्या काळात चुली होत्या, त्यावेळेला त्या राखेत तुम्ही हात घालून ती राख आपल्या भांडी घासायला घेऊन जात होतो. त्यावेळेला त्याच चुलीत हात घालून राख काढता येते ज्या ठिकाणी अग्नी होता, जिथे तुम्हाला त्याच्यापासून लांब बसायला लागत होतं. भाकरी भाजायची झाली तर लांब बसायला लागे, सोसेना जाळ, त्याच ठिकाणी त्याच याच्यातली राख घेऊन आपण भांडी घासायला नेत होतो ना. म्हणजे दोन्ही त्याच्याकडे ती शक्यता आहे, तर त्या शक्यता ओळखून राहा. हे आता आपलं चाललं होतं काय गंधवळणावरून चालत वायूवाल्याचं सांगतो. वायूवाला ते सांड, ते काय पाणी, ते खोड सगळं घेतो. तो तिकडे पूजेला लागलेला दिसला की ते जे खोड आहे ना त्यालाच पाणी एवढं तिथे टेकतो. ह्याच्यावर आणि उघळून पुन्हा तिकडे देण्यापेक्षा कारण मोकळा होईल. चाल, हे कसे ओळख आहे. बरं, आणखी एका उदाहरणानं सांगू का, थोडं आपल्याला हलकं राहील. म्हणजे फार बकीची आठवण होणार नाही, जाण्याची आठवण होणार नाही. तर एखादं म्हणजे हे अगदी व्यवहारातलं घेतलं. आता हे गंधपूजा वगैरे काय राहिलं नसलं, समजा गाड्या बिड्या आहेत की नाही, वाहनं आहेत की नाही. भूमीवाल्याकडेही वाहन असतं, जलवाल्याकडे आहे, तेजवाल्याकडे आहे, वायूवाल्याकडे आहे. एक 2 व्हीलर आहे साधं समजा. तर भूमितत्ववाला मनुष्य असला तर वाहन आणि त्याची किल्ली ही वेगवेगळ्या ठिकाणी असतात. म्हणजे कसं होतं की तो येतो, म्हणजे आता तिथे गेला, समजा एखाद्या कामाला गेला, काय ऑफिसमध्ये गेला, तो तिथं वाहनानं गेला, वाहन लावतो आणि येताना त्या कामाच्या नादामध्ये तो चालत 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 घरी येतो, किल्ली खिशात, वाहन तिथे. असं होऊ शकतं. साधारण काय होतं त्यामुळे एक असलं तर ते दुसरं शोधित असतात. किल्ली तर खिशात आहे म्हणून बाहेर वाहन शोधतात आणि तिथे वाहन दिसतं, पण किल्ली ज्या वेळेला ते आणायला म्हणते, वाहन आणायला जातात ना, त्यावेळेस ती पॅन्ट बदललेली असते, त्यामुळे तिथं किल्ली शोधतात कुठे. काय असं आहे, खरं आहे, काय करणार. आणि एकदा चालवायला लागले की चालवत राहतात. थांबवा म्हटले ड्रायव्हरच्या सीटवरनं उतरणार नाही, चालवत राहा. वाहन म्हणजे आपल्याला पटकन तत्वांचे स्वभाव राशी कळावी पटकन ह्याच्यासाठी. जलवाले असले, किल्ली गाडी सगळी एकत्रच असतात, त्यांच्याजवळच असतात, इकडे तिकडे कुठे ठेवत नाहीत, विसंबत नाही. वापर जपून करणार, पाणी जसं आपण जपून वापरतो किंवा करतो तसं आहे ते वस्तू टिकवणं. त्या बाबतीत जलवाले अगदी वस्तू व्यवस्थित टिकवतात. गाडी मगाशी किल्ली म्हटलं तसले प्रश्न येत नाहीत. ते कदाचित असं होण्याची शक्यता असते, जलवाले एक गाडी असली तर अजून एक घेतात, एवढं होतं पात्र, कारण जोडत जाण्याची प्रवृत्ती असतेच, त्यामुळं एक असताना अजून एखादं घेत. आणि त्यांच्या बाबतीत सावध राहायची गोष्ट काय आहे, जशी इकडं चालवा म्हणल्याशिवाय चालवणार नाही, थांबा म्हणल्याशिवाय थांबणार नाही, तिथं दुरुस्त करायचं आहे, तसं इथं दुरुस्त करायचं आहे की जलामध्ये नेहमी एक ज्ञानाचा जास्त अनुकूलता त्यांना ज्ञानाची आहे, त्यांना ज्ञान चटकन होतं आणि ज्ञानाबरोबर संशय पण असतो, ती बुद्धी पण त्यांच्याकडे असते, त्यामुळे तेही होतं. नंतर स्पर्धेची किंवा रेसची त्यांना कोणाची तरी स्पर्धा करावी असं एक सहजपणे जलतत्वाच्या माणसांना वाटतं की कोणाची तरी स्पर्धा, काय कोणी करतोच असं नाही, पण आपण करावी असं कुठेतरी मनात येतं. आणि जर दुसरा हा गाडी चालवायलाच बसला तर त्याच्यापेक्षा पुढे जायचा प्रयत्न त्याच्या मनात येतो, जमतंच असं नाही पण पुढे जावं असं वाटतं त्याच्यात.
हे त्याचं लक्षण समजून आपण ओळखा. तेजवाल्याचं काही खरं नाही. तो एकदम स्पीडमध्ये असेल, एकदम निवांत जाईल. तो ह्या सगळ्यांच्यापेक्षा जास्त स्पीडनं जातो आणि सगळ्यांच्यापेक्षा कमी स्पीडनं पण जातो. सांगितलं तसं पेटलेला आणि तो विझलेला काय सांगता येत नाही. त्याचा मूड त्यावेळेला कसा आहे त्यावर अवलंबून आहे ते. तुम्हाला 10 मिनटातही पोचवणार आणि तुम्हाला जायला अर्धा तास पण लावणार. दोन्ही शक्य आहेत. तेव्हा हे अग्निवाल्याचे असे काम आहे. किंवा आणि शक्यतो तो कशाला गाडी पाहिजे चालत जो पायी चालण्याकडे अगदी तत्त्वाच्या माणसाचा कल आहे. त्याला ते अनुकूल आहे. त्यांनी पायी चालावं पण काय हरकत नाही. आणि गाडी घेतलीच तर त्याला दिसायला गाडी छान लागते. तो रूपवाला आहे. त्यामुळे अग्नीचं बघा तुम्ही सगळ्यात तेजस्वी रूप अग्नीचं आहे. वायूचं रूप दिसतच नाही. जलाचा प्रश्न येत नाही. भूमीचा प्रश्न येत नाही. सर्वात जर तेजस्वी काय असेल तर अग्नीचं असतं. म्हणून अग्नीची माणसं ही सर्वसाधारणपणे गोरी तेजस्वी असतात. सर्वसाधारण ही त्यामुळे तर एक असतं तसं एक सर्वसाधारण स्वभाव आहे तो. आणि गाडी छान लागेल वापरतीलच असं नाही. वेळ कमी आपल्याला पुढे जाऊ. आता वायू आले हीच गाडी आहे. वायूवाला पण आहे. हाही वाहन जाग्यावर जपून सगळं आपण प्रकार बघितले. स्पीड बघितला सगळं बघितलं. वायूवाला गाडीवरनं केव्हा गेला हे कळत नाही. कुणाची गाडी घेतली म्हटली कुठली किल्लीनं ती चालू केली हे पण कळत नाही. त्यांचं जायचं केव्हा ठरतं आणि गेले केव्हा हे कळत नाही. आणि तर नाहीतर एकदम नकोच जायला असं वाटतं. सर कुठेही जात नाही. काय ते वायूची लक्षणं आहेत. त्यावरनं आपण ही स्वभाव ओळखायला आणि मग त्यावरून स्वभावाचं तत्त्व ओळखायला. आता निघालं तर थोडंसं एकाच्यात थोडंसं खोलात जातो आणि पुढे जातो. उदाहरणार्थ हे आता वायूचं चाललं आहे त्याच्यातसुद्धा असे ज्या अर्थाने राशींचे विभाग केले तर तसे केलेले आहेत. तुळवाले तेच आहेत, कुंभवाले तेच आहेत आणि मिथुनवालेही तेच आहेत. त्यातसुद्धा पुन्हा फरक आहे. वायूची अशी जशी बाकीची सगळी वैशिष्ट्ये सांगितली तशी ती वैशिष्ट्ये ह्यांना सगळ्यांना लागू आहेतच. तर त्यातल्या त्यात आपण ती चिन्ह पाहिली असतील तर त्याप्रमाणे आपल्या लक्षात येईल. त्यांना काय होतं ह्या वायुतत्वाचं गुण एक समतेची त्याला खरं आवश्यकता आहे ती समतेची आहे. त्याच्या ठिकाणी मुळात सम असावं असंच वाटतं. म्हणून जिकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो तिकडे वायू वाहत जातो. ते तसं जागा भरून काढतो तसं वायू जागा भरून काढतो. आणि वायूला तेच उपयोगी आहे की त्यांनी नेहमी समान वागणूक द्यावी सर्वांना. तर त्याचं उद्धाराचं गमकही त्याच्यातच आहे. पण आता ह्याच्यात पुन्हा फरक कुठे होतो. समजा तो राशीचा माणूस असला तोही वायुतत्वाचा आहे पण त्याचं तो तराजू बॅलन्स करण्याचं एक भानगड आहे त्याच्यामध्ये. तेव्हा कोणाकडून आपल्याकडून कोणावर अन्याय होऊ नये असं त्याला इतकं प्रकर्षाने वाटतं तुळवाल्याला की तो ह्याला अन्याय होऊ नये म्हणून त्याच्या पारड्यात थोडं टाकतो, त्याला अन्याय होऊ नये म्हणून ह्याच्या पारड्यात थोडं टाकतो. मग त्याला असं वाटतं की त्याचं पारडं वर गेलं म्हणून ह्याच्यात तो पडत त्याच्यात टाकतो. हे करता करता तराजू बॅलन्स करण्यात जवळजवळ सगळे काळ निघून जातो. त्यामुळे तुळवाल्याला हे लक्षात ठेवावं लागतं की कधी समान होणार नाही. इक्वल आणि इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन वगैरे जे म्हणतात ना तशापैकी आहे. इक्वल डिस्ट्रीब्युशन इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन आहे तसं होणार. समान म्हणजे कशा अर्थाने समान हे लक्षात ठेवलं पाहिजे. नुसतं असं 5 किलोला 5 किलो असं समान होत नाही. 4 आणि 6 हेही बरोबरच असतात. त्याच्या कर्मफळाप्रमाणे 4 आणि त्याच्या कर्मफळाप्रमाणे 6 हे दोन्ही समानच आहेत हे लक्षात ठेवलं तर मग फरक मग असा तुळचा वेळ जात नाही. नाही तर तुळचा वेळ नुसतं बॅलन्स करण्यातच जातो. त्यामुळे तुळवाल्यांच्याकडनं माणसं त्यांच्याकडनं कामं कमी होतात. विचार खूप होतात. खूप व्हायचं असतं त्यांना खूप आदर्श काय करायचं सगळं पण होतं पण प्रत्यक्षात ते बॅलन्स करताना अडचण येते. त्यावरनं ओळखावं. कुंभवाला पूर्ण विचार केल्याशिवाय काहीही करणार नाही असं त्याचं एक मनात ठेवलेलं असतं. त्याला पण खूप काहीतरी करायचं असतं. ते खूप आदर्श असतं. पण पूर्ण विचार केल्याशिवाय सगळ्या बाजूने त्याची कृती होत नाही. तो सगळ्या बाजूने विचार करायला जातो आणि त्यामुळं विचार कधी पूर्ण होत नाहीत आणि त्यामुळे कृतीही कधी पूर्ण होत नाही. मग असं करता करता हळूहळू कृतीच राहते. तेव्हा त्याला उपाय एवढाच आहे की त्यांनी जेवढा काय विचार केला आहे तेवढी कृती करावी आणि मोकळं व्हावं. मग आता ते झाल्यानंतर काहीतरी होईलच की त्याच्यावर विचार करावा आणि मग पुढची नाहीतर तिथंच राहणार. ते हे त्याचं बारीकसारीक वैशिष्ट्य आहे. आणि हे जे मिथुनवाले आहेत ते तराजू पटकन बॅलन्स करतात म्हणजे अशा पद्धतीने बॅलन्स करतात की ते जे समान करत आहेत त्यावेळेला ते त्याला समान आहे असं वाटतं. 200 ग्रॅम एकात कमी असतं ते तो त्याच्यात टाकतो. पिशवीत ओततो काय न्यायला असेल तर ती काय कॅरीबॅग असेल किंवा आजची काय पिशवी असेल ती त्याच्यात ते ओततो.
त्यात 200 ग्रॅम कमी असतात, दिसताना समान दिसतात, तो टाकतो पटकन, कमी असतं ते 1000 इकडे वजन, इकडे 800, तिकडे टाकतो 800, त्याच्यावर त्याला म्हणतो अजून 100 घ्या, तुम्हाला कमी पडले वाटू नये. प्रत्यक्षात त्याला 900 मिळाली असं होऊ शकतं. मिथुनवाल्याला यासाठी सावध राहावं लागतं की समानच होतंही ना, याची त्याला खात्री करूनच पुढे जावं लागतं. तर आपलं हे का पाहिलं आपण, तर प्रसंगात आपल्याला याच्याशिवाय पर्याय नाही. ह्या सगळी माणसं कुठल्या ना कुठल्या तरी, जसं तत्वातला मी कुठल्या तरी असणार, तसे तेही कुठल्या तरी तत्वाचे असणार, कशाचं तरी प्राधान्य असणार. आपण अभ्यास करतो आहोत, आपण हे समान करायचा प्रयत्न करू. त्याच्यातलं ज्याचं बल आहे, ज्याच्या ठिकाणी त्याचं काही बलस्थानं असतात, काही कमकुवत जागा असतात, त्याला त्यांनी अवगुण म्हटलं, काहीला गुण म्हटलं. गुणाचं आपण जास्तीत जास्त त्याला प्रबळ करायचा प्रयत्न करू, जेणेकरून आपण उद्धाराच्या जवळ जाऊ. आणि इकडे जे काही त्याच्यात त्रुटी आहेत, अवगुण आहेत, उणीवा आहेत, त्या दूर करायचा प्रयत्न करू. आणि तसं करत पुढे गेलो तर आपलं काम आपलं होईल. पण दुसरा तसं करेलच असं आपण कुठे सांगू शकतो? हे तत्त्वाचा अभ्यास वगैरे आपण निघाले आणि स्वतःला ओळखत नाही, याच्यावरनं हा विषय निघाला म्हणून आपल्याला हे कळतं आहे. पण असं जर त्याला कळलं नसेल तर आपण काय व्यवहारात करणार? त्यामुळं आपल्याला आपलं काम करण्याशिवाय पर्याय राहत नाही. तो यासाठी उद्धरित आत्मनात्मानं, शेवटी मला उद्धरून जायचं आहे. तो कुठल्याही तत्वाचा असेल आणि काही करेल, त्याप्रमाणे तो कसाही वागेल. तो वागायचं तसं वागू दे. मला कसं वागायचं आहे, मला कसं स्वतःला ओळखायचं आहे, तर ते ओळखताना मला जेवढं कळलं आहे तेवढं मी ओळखून माझं ध्येय धरून चाललो तर माझं काम होईल एवढं नक्की. माझं काहीतरी बलस्थानं आहेत ना, ती मला करता येतील, काम बळकट करता येईल. ह्या लोकांना मुक्तीची सुद्धा साधनं किंवा कोणते मुक्ती त्यांना अधिक सोप्या आहेत हे पण दिलेले, कोणत्या प्रकारचं. कारण कसं आहे, या जगात काहीही नसून चालत नाही आहे. यातली पृथ्वी नसून चालणार आहे का आपल्याला? नाही. पृथ्वीही पाहिजे, तेजही पाहिजे, जलही पाहिजे, सगळं आहे. पृथ्वी आधारासाठी पाहिजे, बरं. जल जीवन आपल्याला जगायचं आहे, जगण्यासाठी पाणी पाहिजे. एक वेळ अन्न नसलं चालेल पण पाणी लागेल. तेव्हा आधारासाठी पृथ्वी लागेल, जगायसाठी जल लागेल, पाणी लागेल, टिकून राहायला तेज लागेल. पण त्याचा अंश कमी होत गेला की अवघड होतं. आणि खरं सांगायचं तर वायू आपल्याला वाटतं की जिवंत राहण्यासाठी उपयोग पडतो, पण खरं तो उद्धारासाठी वायू लागतो. तेव्हा उद्धार वायूत आहे माणसाचा. तुकोबांसारखे जी जन्माला आले आणि ज्या युगात मागे आपल्याला वाटायला आलेले युग असं म्हटलं तर ते वायूचं आहे. आत्ताच्या ह्याच्यात प्रबळ वायू आहे म्हणून सगळी संचारमाध्यमं आत्ता अत्यंत टॉपवर आहेत. कधीही नव्हती आत्तापर्यंत. 1000 वर्षात नाही, 2-3 हजार वर्षातसुद्धा कधी नव्हती. एवढी प्रबळ वायुवेगानं असलेली आत्ता सगळी साधनं आहेत आणि ती अजूनही पुढे जातील, कारण युग त्यांना अनुकूल आहे. कारण शेवटी याचा विनाश व्हायचा आहे. तो कशातून होणार? तर या अतिसंचारातून होणार. आज तुम्ही बघा, अतिसंचारातून आज जेवढा अनुभव आला आहे तेवढ्यावरच विनाश सुरू झाला. माणसाला डोळ्याच्या तक्रारी आहेत, मेंदूच्या तक्रारी आहेत, तणाव येत आहेत, हातपाय मोडले आहेत, गुडघे दुखत आहेत, सगळं होतं ना. हे सगळं बैठ्याने झालं ना. बसले जागी वर्क फ्रॉम होम करा, पण निदान घराबाहेर जाऊन 2 तास चालून या ना. आपल्याला कौतुक वाटते प्रत्येक गोष्टीचं, पण ती प्रत्येक गोष्ट आपल्या विनाशाला कारणीभूत होते हे एक लक्षात येतं आता. पण सुधारायचं जमलं नाही जमलं हे कुठं सांगता येते. मग त्याला काउंटर बॅलन्स करायला आपल्याला काहीतरी करावं लागेल, नाहीतर ह्याला बळी पडावं लागेल. तर त्यापेक्षा आपण बळी पडू नये. निदान जे काउंटर बॅलन्सिंग आहे त्याला दुसरं जे काही करता येण्यासारखं आहे ते करावं. बैठं काम वाटायला आलं ठीक आहे, पण चालण्याला आपल्याला कोणी काही बंदी घातलेली नाही अजून तोपर्यंत. तर तोपर्यंत तरी निदान चालायच्या बाजूने आपण श्रमाच्या बाजूने का होईना ते आपल्याला संतुलित करणं आहे आपलं काम अशा पद्धतीनं. कारण हे सगळं लागणार, याती सगळी तत्त्वं राहणार, तत्त्वप्रधान लोक राहणार. वायू उद्धरायला आहे कलीमध्ये म्हणून तुकोबांचा विठोबाचा अवतार आहे तो त्याच्यासाठी आहे. तो कलीतला अवतार आहे. सर्वांना समान दृष्टी देणार आहे. जे जे वायूचे गुण आहेत ते समतेचे गुण त्याच्याकडे आहेत म्हणून तो सर्वांना समदृष्टी पाहू शकतो. आणि नाम तेवढ्यासाठीच आहे. ते ह्याच्यात येथ भेद मिटती वगैरे जे आहे ना, तिथं समानता आहे. कुठलंही नाम घ्या, परिणाम आपल्याला तोच होतो आहे हे आपल्या लक्षात येईल. आपण भगवंताच्या जवळच जात आहोत. आता आपल्या ठेवणीला अनुकूल रामनाम आहे, आपल्या ठेवणीला अनुकूल शंकराचं नाम आहे, आपल्या ठेवणीला दत्ताचं नाम आहे. कुठलंही घ्या, तुम्ही जाणार आहे तिथेच जाणार आहे. जायची वाट आहे आणि ती नामातूनच आहे. म्हणून कलियुगी नाम असं जे म्हणलं जातं किंवा तशा अर्थाची जी वचनं आहेत ती सगळी एवढ्यासाठी आहेत. तेव्हा हे सगळं ओळखायला उपयोगी पडलं, आपल्या उद्धाराला उपयोगी पडलं. आणि दुसरं माझ्या दृष्टीने आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की व्यवहारात जशी ह्या सर्व तत्वांची गरज आहे, सर्व गुणांची गरज आहे तिन्ही, तसं ह्या सगळ्यात जी गरज आहे त्यावेळेला काही प्रसंग उद्भवतात. उदाहरणार्थ एखादा मनुष्य निर्णय लवकर देत नाही. आता तो समजा भूमितत्वाचा मनुष्य असेल तर निर्णयाची अपेक्षा आपण पटकन करू शकत नाही, त्याच्याकडनं होणार नाही आहे.
तो तत्वाचा गुण आहे. असे असंख्य, आता मी नुसतं फक्त बाटल्यात 1-2-4 उदाहरणं सांगतो. तत्व आपण बघा आणि ते त्याचा तो गुण आहे असं लक्षात घेऊन ते सोडून द्यावं. त्याच्या बरोबरीनं जे आपल्याला करता येण्यासारखं आहे ते करावं. तर ती बाजू आपल्याकडे आहे, ती आपण करू शकतो. आणि करू शकत नसलो तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे बदलू शकतो ते बदलावं, बदलत नसेल ते स्वीकारावं. एवढ्या 2 गोष्टीत आपले बरेचसे त्रास कमी होतात. तर तसं करावं, ते शक्य आहे आपल्याला. माणसाला निर्णयाला वेळ लागतो. आपल्याला अस्वस्थता येते, आपण अस्वस्थ राहायचं कारण नाही, कारण त्याचा स्वभाव निर्णय उशिरा घेण्याचा आहे हे आपल्या लक्षात आहे. स्वभावावर असायचे तसे स्वभावराशीचा माणूस तसा असला तर तो तसं करणार. एखादा फटकन बोलतो, प्रतिक्रिया देतो, अत्यंत स्पष्ट वक्तेपणा असतो, तो गुण आहे. समजा तो अग्नितत्वाचा असेल, काय असेल ते असेल, पण तो ज्या तत्वाचा आहे त्याचा तो गुण आहे, त्यामुळं तसं होतं. त्याचा हेतू असा नाही आहे की असं करावं तसं करावं, असा काही हेतू नाही. निर्णय लांबवणं हा त्याचा हेतू नाही, पण त्याचा गुण ते करतो. तत्त्व त्याच्याकडून ते करून घेतं आणि त्याला त्या तत्त्वाची कल्पना नाही आहे आणि तो तत्त्व ओलांडलेला नाही आहे, म्हणून तसं होतं. त्याने तत्त्व ओलांडलं असतं तर त्यांनी त्याला ते बरोबर संतुलित केलं असतं. आता एखाद्याला परत परत आठवण करावी लागते, मग असे म्हटलं तसं परत परत आठवण करावी लागते, करायची, शांतपणे करायची, हे शक्य आहे. कारण मला परत परत आठवण करायला लागून शेवटी काम होण्याशी संबंध आहे. आपल्याला 9ला ते काम पाहिजे तर 7ला आठवण करावी, पुन्हा एकदा 8ला करावी लागणार आहे, हे लक्षात ठेवावं. आणि 9ला आठवण केल्यानंतर तो ते काम करणार आहे याची खात्री बाळगायला हरकत नाही, तेवढी श्रद्धा ठेवावी. तिची गरज कायम लागते, ती का लागते. तर शेवटी हा तत्वाचाच माणूस आहे ना, मी ते कुठल्या तत्वाचाच आहे ना, सगळी तत्व परमेश्वरापासूनच निर्माण झाली ना, मग ते होणार. फक्त 3 वेळा आठवण केल्यावर होणार, एखाद्याला एकदा सांगितल्यावर होणार, एखादा ओळखूनच करणार, हे सगळे प्रकार जगामध्ये राहणार. तर मला कसं ठरवायचं, मला स्वास्थ्य कसं टिकवायचं आहे, मला कसं पुढे जायचं ते बघावं. अत्यंत थंड माणसं गाठ पडणार, काय नाही, काय फरक पडत नाही. तुम्ही विरोजन करा, निरूपण करा, तुम्ही कुठे त्यांना न्या, त्यांना आणा, ठेवा, खायला घ्या, देऊ नका, काही कशाही पद्धतीनं थंड असतं. ठीक, ती गाठ पडली, कुठल्या तरी तत्वाची ओळखावं, पुढे जावं. ही थंड पडणारी झाली, पण नुसती पळणारी नाही, आपल्याला पळवणारी माणसंसुद्धा गाठ पडतात. ती असणारच कुठल्या तरी तत्वाची. आपण वाहनं वगैरे बघितली मागायची, तर तसं जर असली तर ती आपल्याला सुद्धा पळवतील. पण आपण आता पळायचं का नाही ते ठरवायचं, किती पळायचं ते ठरवायचं, आपल्याला कुठे थांबायचं ते आपण थांबायचं. खूप मोठ्याने बोलणारी माणसं भेटणार, ते खूप मोठ्याने बोलणार, पुढं करणारी माणसं भेटणार. सगळेच मागं राहिले तर पुढं तरी काय राहणार, हा पण प्रश्नच आहे ना शेवटी. मी असं विचार करतो, हे पुढं करतात, बरं आहे की उरलेलं मागच्या जागा भरलेली राहते, पुढची रिकामी राहिली असती ती राहत नाही. असं होतंच ना, शेवटी पुढं करणारा कोणतरी असणार जगामध्ये. पुढं मागे काय शेवटी. समजा हे आता आपण हे असंच स्टेज बघतात, तिथं जाऊन बसलो तर पुढची मागची पुढं झाली की नाही, होऊ शकतं. विचाराने फक्त एवढं करून बघायचं म्हणजे लक्षात येतं, काहीही करायला लागत नाही. तर पुढं करणारी माणसं भेटतात. काही वेळेला ते स्वयंपाकात नाही का बरोबर सांगितलं तसं, सगळा स्वयंपाक झाला की ती चौकशी करायला येतात आणि ते काहीतरी एखादं ते टाकतात म्हणून वाढायला ती पुढं, कारण ते आधी सगळं झालेलं असते व्यवस्थित, कसं झाले वगैरे विचारायला. काय बरोबर आहे ना, ते पुढं करणार ते बरोबर त्या ठिकाणीच हजर होतात. आणि जसं ते फोटोला बरोबर कुठं दिसत नाहीत 2 तास ते. आधीच्या कार्यक्रमात कुठेही 2 तास दिसत नाहीत, पण ज्या वेळेला ग्रुप फोटो सुरू होतात त्यावेळेला ते बरोबर कुठून काय त्यांना मुंग्यानं सुद्धा साखर सापडणार नाही असे येतात तो अचूक, आणि बरोबर फोटोच्या वेळेला उभे राहतात. आणि कुठल्या तरी आमदार खासदारांच्या बरोबर फोटो निघून जातो. काय पुन्हा किती काळ मिळवायला मिळतं तेवढ्या फोटोवर. त्यामुळं असं त्यांचं असतं, तर ते पुढं करतात, ती माणसं गाठ पडणार. आपण चिडायचं काही कारण नाही, सगळं काम आपण केलं, हे मात्र पुढे झाले यांनी काय, तसं काय नाही, असं कोणीतरी करणार. हे जगामध्ये त्या तत्वाचा गुण आहे, तर तो होणार. त्यामुळे तसं काही माणसं अल्पसंतुष्ट आहेत, उगाच त्यांच्याशी झगडत बसू नये. संतुष्ट आहेत ना, ते महत्त्वाचं आहे की नाही. अल्पवर का भर देत आहे, संतुष्टवर भर द्या ना. ते संतुष्ट आहे, आपण भरपूर मिळून असंतुष्ट राहण्यापेक्षा ते अल्पसंतुष्ट आहेत. पण माणसं त्यांना काय टुजतात. तुम्ही अल्पसंतुष्ट आहे, तर मी खरं विनोबाने शब्द अधिक चांगला वापरला आहे, आत्मसंतुष्ट म्हणले. ते अल्पसंतुष्ट नाही म्हणले मी, आत्मसंतुष्ट आहे. ठीक आहे, ते एक वेगळाच विषय. पण अल्पसंतुष्ट मनुष्य भेटला का नाही की ही जी बाकीची जी रेसमध्ये माणसं असतात त्यांना अस्वस्थता येते. तुम्ही असं कसं काय राहता, तुम्हाला ॲम्बिशनच नाही साऱ्या भाषेमध्ये. अरे मी संतुष्ट आहे, मला मिळते पुढं, कशाला मला ॲम्बिशन, ते काय रेसच्या घोड्याला कशाला पळू देऊ उगाच आपल्याला. पण नाही त्यांना बसलं,
असं का करत नाही, तसं का करत नाही, तुम्ही हे का करत नाही, ते का करत नाही. सगळं ऐकून घ्यायचं आणि आपलं नामाला लिहून जायचं बस. दुसरं काय करणार. असं करतात. तुम्हाला हे नाही, काय म्हणतात, ॲम्बिशन नाही त्यांच्याकडे. काय म्हणतात ती किलिंग ती इन्स्टिंक्ट किलिंग इन्स्टिंक्ट नाही. काही तुम्ही असं पुढे जात नाही, कोणाला मागं ढकलून पुढे जायचं वगैरे. आता तुम्ही गेला असाल, लोकांना धक्के बसले असतील, अरे ठीक आहे, त्यांच्या काळात सोसले त्यांनी, त्यांचं नशीब समजा, असं म्हणावं आणि सोडून द्यावं ना. आपण का ढकलून त्यांना पुढे जावं. असं विचार केला ना तर मग आपल्याला जगाशी जे राहायचं आहे ते पण सोपं जातं. कारण तत्त्व कळलं आहे, त्याप्रमाणे तो वागतो आहे. आता शेवटची 1-2-3 गोष्टी म्हणजे कर्म करताना काय गोष्टी आपल्याला सावधानते म्हणून लक्षात ठेवता येतील. तर सर्व कर्म मनापासून करायचा प्रयत्न करा. भगवंताला ते आवडतं. काहीही केलं असलं तरी भगवंताशी शत्रुत्व ज्यांनी मनापासून केले त्यांनासुद्धा भगवंत लाभलेला आहे. हे विसरायला नाही हरकत नाही. हे शत्रुत्व आहे, ठीक आहे, आपण शत्रुत्व करावं असं मला अजिबात म्हणायचं नाही. पण तरीसुद्धा जे कराल ते मनापासून करावं. जे शाश्वताला धरू नये तेच करावं. जे अशाश्वताला धरू नये ते टाळायचा प्रयत्न करावा. अनेक गोष्टी अशा येतात जिथे निवडीची संधी असते. तर नाम शाश्वत आहे, तर नाम शाश्वत आहे, तर नामाला धरून काय आहे ते बघावं. कारण नाम माझ्या आधी होतं, आत्ता आहे, पुढे राहणार. बाकीची एखादी वस्तू, एखादं झाड आहे, पेड आहे, कोणाला ते बागेबिगेत रस असतो. काय बागेची काळजी लागली, मुलाची काळजी लागणार नाही, सुनेची काळजी लागली, एवढी बागेची काळजी लागली असते. काय झालं काय झालं काय झालं, काय होणार आता बागेत, ती येणार ना, नाही तर जाणार, काहीतरी होणार. आपलं जिथं काय होणार आणि ते माहिती आहे, तर तिथं काय होणार आहे. बरं समजा ते अगदी उत्तम आलं, तर काय आता त्याचा फोटो काढून कुठे आपल्याला बक्षीस मिळवायचे तेव्हा काय नाही. बरं सगळं काय उपयोगाचं लावलेलं असतं असंही नाही. मिळालं लाव, त्याने दिलं लाव, जाऊन दिसलं वाटेत कुठेतरी आणून लाव. कशाला लागली, एक गुलाबाचं झाड लावलं बा झालं. पण नाही, ते तसं ते असतं. काय करणार. तर ह्याच्यातलं हे आपल्या घराभोवती तुळशी झाडं असावी, फुलझाडं हे मान्य आहे, फुलझाडं असावी हे मान्य आहे. पण असंख्य प्रकारची गोळा करायचं काही कारण नाही, हो की नाही. हे जास्तीत जास्त प्रकार करावे आणि त्याच्यावर काहीतरी कुठेतरी जिंकून निवडून काय होणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धेत भाग घेणार. आणि माझ्याकडे एवढ्या प्रकारची झाडं, 108 प्रकारची झाडं झाली म्हणून काय परमेश्वर का प्रसन्न व्हायचं आहे. त्याच्यासाठी तो म्हणतो, त्याच्यासाठी तुला जन्माला घातलेलं नाही आहे, माझ्याकडे येण्यासाठी घातलं आहे. तर ते बक्षीस मिळवलं म्हणून का तो परमेश्वरजवळ येणार आहे. झाडाला पाणी घालावं हा माणसाचा मनुष्य धर्म आहे, तो त्याने करावा. पण आहे त्या झाडाला घालावं, नसलं तर झाड लावावं. पण आणखीन बाकीची लावायची. आणि काय बागेचा व्याप झाला आहे म्हणून स्वतःच परत. कारण मुलं कोणी लक्ष देत नाहीत तिकडे. सुना अजिबात ते मला काय आवडत नाही म्हणून सांगतात, तुम्हाला काय करायचं ते करा म्हणून सांगतात. हे सगळं आपल्याला ऐकून घ्यायचं आणि पुन्हा जाऊन केर काढायचे, ते पाचोळा काढायचा, पाणी घालायचं, खतं आणायचे, नवीन आणायचं, नवीन ते बघून यायचं दुसरीकडे जाऊन, त्यांच्याकडे कसं आलं माझ्याकडे कसं आलं ते पुन्हा भानगड असते, ते सगळं करायचं. मग एवढा वेळ जर आम्हाला दिला असता तर मला सांगा, जाऊ द्या. किंवा शाश्वताला धरून जे आहे ते कर्म आहे ना, शाश्वताला धरून आहे ना, ते कर्म त्या अर्थाने मला सात्विक आनंद देत आहे का. कर्म करताना, कर्म करताना सुद्धा एक सात्विक आनंद माणसाला मिळायला पाहिजे. तो ऐकण्यात असो, बोलण्यात असो, गाण्यात असो, तुम्ही काय काम करतात, वाचतात त्याच्यात असो, घरात कोणाशी काही संबंध असेल, बोलणं असेल त्याच्यात असो, आनंद होतो आहे की नाही. आणि हे कर्म मला मुक्तीकडे नेत आहे का बद्धतेकडे नेत आहे याचा विचार करून कर्म करावे. मुक्तिकारक कर्म हे आपलं ध्येय आहे. हे मुक्तिकारक कुठले आहेत ती बघावी आणि तीच करावी. जी मला बद्ध करणार आहेत ती करूच नाहीत. कारण कशाही गोष्टीची मला जर सवय लागणार असेल, म्हणजे जे कर्म मला अडकवणार आहे, पदार्थ आहे अगदी फार लांबचं नको, एखादा पदार्थ आहे अगदी चटकदार आहे वगैरे सगळं आहे, पण चटकदार आहे यातच काय ते आलेलं आहे, पुन्हा तो खावासा वाटणार आहे, पुन्हा करावासा वाटणार आहे, पुन्हा जावंसं वाटणार आहे, म्हणजे बद्धकारक आहे का मुक्तिकारक आहे. मुक्तिकारक पदार्थ बघा, अगदी आपल्याकडे काही वेळेला काही म्हणजे माणसंही एक्सपर्ट असतात करण्यामध्ये, की अगदी निर्गुण बनवतात स्वयंपाक, अगदी निर्गुण. काही माणसाला चटक वगैरे लागणे शक्यता नाही. मुगाच्या डाळीचं वरण आणि भात कशाला मनुष्य चटक लागते त्याला. म्हणतो पोट भरलं काही त्रास नाही. बरं पोटाचा काही त्रास नसतो, पोषण होतं, सगळं होतं. तर शक्यतो असंच असावं हे बरं. आणि असं करून कोण घालणारं भेटलं ना तर खरोखर हात जोडावे. खरं आहे ते. उगाच त्यांनी त्यात तेल घाल, तिखट घाल, मीठ घाल, जे मिळते ते सगळं घालायचं आणि मग ह्याला आवरत नाही म्हणून हा जेवत राहतो. नंतर मग ह्यांना त्रास, त्यांना त्रास, त्यांच्या डॉक्टरांना त्रास, सगळ्यांना तर काय सगळं असतं. आता जाणतो का मला सांगा आणि कर्म काय करायचं ते सांगा. तर
इतर कर्मात सुद्धा कर्म किंवा व्यवसाय निवडताना कोणता निवडावा ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काही हे आहे. जो निवडेल जेणेकरून मला माझं ध्येय लवकर गाठता येईल. भरपूर पैसे मिळवा, माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही, पण लवकरात लवकर ते मिळवायचं थांबवा पुरेसे झाले की. आता पुरेसेवर जाता कदाचित आपल्या मतभेद होण्याची शक्यता आहे, पण तरीसुद्धा गृहीत धरू ती तेवढे झाले की थांबावं. त्याच्यापेक्षा जे जास्त मिळवतात ना ते स्वतःला आणि लोकांना खड्ड्यात घालतात, दुसरं काही होत नाही. अस्वास्थ्यात ढकलणं आहे. तर त्यामुळे तेवढं करावं. व्यवसाय असा निवडावा जेणेकरून भगवंताशी संबंध राहील. नंतर इतरांशी विसंवाद या सगळ्या गोष्टी कळल्यामुळे आपल्याला टाळता येईल. तो विसंवाद टाळावा. नंतर त्याच्यावरची शक्ती वाचवावी, त्याच्यात होणारे संघर्ष वाचवावेत. हे आपल्या हातात आहे, तर ते टाळता येण्यासारखं आहे. त्यामुळं आपलाच प्रगतीचा वेळ जातो, तर तो आपल्याला प्रगतीला लावता येईल. आणि ही तत्त्व कळल्यामुळं इतरांशी मेळ राहील. आठवण करावी लागली याचं वाईट वाटणार नाही, पटकन केलं याचा आनंद होणार नाही, काय होणार नाही, आपलं संबंध व्यवस्थित राहतील. तर ते होतं आहे, हे तत्वामुळे होतं हे लक्षात ठेवलं की ते सोपं झालं काम एकदम आपल्याला. किंवा आणि दुसरं एक आता विषय मी अन्नाचा मुद्दाम का काढला, मी नाही काढला. मला वाटेल हे अन्नाबद्दल आणि ते चटकदार आमकन तमकं ह्याच्याबद्दल बोलतात. मी नाही म्हणत. मानसी विषयोपोखे रसनाद्वारे हे त्यांनी सांगितले, माझं म्हणणं नाही. मनात जे विषय विकार जे मूळ धरतात किंवा पोसले जातात ते रसनाद्वारे असं स्वच्छ म्हटलेलं आहे. काय याच्यापेक्षा आणखीन आपल्याला याच्यापेक्षा काही सत्य काही नाही. जसं महाराज म्हणतात त्याचे ब्रह्मवाक्य आहे, तसं आपल्याला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते ब्रह्मवाक्य आहे. तो भगवंत आहे स्वतः, महाराजांनी स्वतः म्हटलेलं आहे. भगवंत पुन्हा एकदा वेश पालटून आले आणि त्यांनी गीता सांगितली, ती ज्ञानेश्वरी नाम त्याच्यात म्हटलेलं आहे. मानसी विषयोपोखे रसनाद्वारे. मग आपल्याला जर ते आवरत नसेल तर बघावं की रसनेत काही बिघाड आहे का, असं उलटीकडून सोडवायचं. ते सोडवलं की लक्षात येईल. सात्विक खा, सात्विक राहा, आपोआप सत्वगुणाला प्राधान्य मिळतं. यासाठी ते त्यांचं म्हणणं आहे, मानसी विषयोपोखे रसनाद्वारे. काय असेल विचार करून ठेवलेलं त्यांनी बघा, तो सूक्ष्म आहे. आणि एक गोष्ट आहे तिसरी की भगवंताचं अनुसंधान सतत कसं मला टिकवता येईल याची काय युक्ती असेल ती आपली आपण काढावी. प्रत्येकाची युक्ती वेगळी असू शकते. काय त्याला जमत असेल ते करावं. हा हातावर लिहून ठेवणारे लोक आहेत, ते कॉपी करणारे हातावर लिहितात, आपण राम हातावर लिहून ठेवतो, आपलं कल्याण होईल की नाही का. तसलं काहीतरी येण्यापेक्षा हे असं ठेवावं, काहीतरी हाताशी बरोबर ठेवावं. काय आपल्याला म्हणजे माळ तरी कशासाठी आहे, अनुसंधान टिकवण्यासाठीच आहे ना. माळेवरच जप केला पाहिजे भगवंत प्रसन्न होतो असं काही आहे का. नाम घेतल्यावर होतो हे बरोबर आहे. नाम तरी कशासाठी, नुसतं नाम म्हणलं का, नामस्मरण म्हणजे स्मरणानेच काय ते व्हायचं आहे. तर स्मरण कसं वाढेल मला. शत्रू जरी झाला, दुसरा बरोबर वागला जरी नाही तरीसुद्धा हा कुठल्या तरी तत्वात जन्माला आला आहे, मी जसं आलो आहे, तर त्याचेही प्रयत्न सुरू असतील. त्याच्या ठिकाणी भगवंत जागा असेल, तोही प्रयत्न करत असेल, पण अजून त्याला यश आलं नसेल तर त्याच्यातल्या भगवंताला नमस्कार असो. काय बिघडलं आपल्याला, त्याच्या निमित्ताने भगवंत आठवला. तेव्हा अशा तऱ्हेनं आपल्याला अनुसंधानाचं कसं जमेल तर ते बघितलं. अपयश येतं, अपयशात भगवंत नाही आहे असं आहे का. अपयशच भगवंताची आठवण करून देतं, दुःख भगवंताची आठवण करून देतं. इथली प्रत्येक गोष्ट, दुःखसुद्धा इतकं भगवंताची आठवण करून द्यायला प्रबळ आहे की त्यावेळेला अनेक वेळेला हताश असतो मनुष्य, काही आपल्या कामाला येत नाही. मग अशा वेळेला काय कामाला येणार, त्याची आठवण येते. मग असं झालं तर उलटे आपल्या कल्याणाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. सगळी अनुकूलता आहे आणि परमार्थ करतो आहे अशी किती माणसं सापडतील आपल्याला. त्याला काहीतरी पिंच आहे, प्रतिकूलता आहे. म्हणून प्रपंच दुःखाचा याच्याबद्दल मला तक्रार तर नाहीच, ती माझ्या दृष्टीनं उलटी उपकारक गोष्ट आहे. प्रपंच सुखाचा झाला की माणूस गेलाच समजा दुसरीकडे, तो इथं थांबणारच नाही. तो देवाजवळ नाही, देवळात नाही, कुठं जपात नाही, कशात नाही, तो विसरून जाणार सगळं. तर दुःख असलं, त्याला पिंच असली की त्याला आठवण होते, अरे हे दूर कसं होईल. मग दूर व्हायचा मार्ग एकच आहे, तो त्याला कळतो, मग तिथे जातो. त्या अर्थाने आपण असंही अनुसंधान कशासाठी केले बघू शकतो. आणि हे वैयक्तिकरित्याच शिकावं लागतं. विषय सखोल आहे. आपण कधीतरी भेट होईल तेवढा बघू. माझ्या दृष्टीने जेवढं सारांशाने सांगता आलं तेवढं सांगितलं.